मित्रांनो, प्रत्येक बांधकाम कामगारांना आता घरकुल भेटण्यासाठी सुरुवात झालेली आहे. बांधकाम कामगारांची यादी पण या ठिकाणी जाहीर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. यादी कशी बघायची, काय बघायची संपूर्ण माहिती देतो. परंतु त्या अगोदर या ठिकाणी पहा, आपल्याला बांधकाम कामगारांना या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून एक अर्ज करायचा आहे घरकुलासाठी. ज्यांना घर नाही आहे राहायला त्यांच्यासाठी हा संधी आहे. प्रत्येक बांधकाम कामगारांना भेटणार आहे. या ठिकाणी ₹1 हे लागणार नाही, फ्रीमध्ये आहे. त्यामुळं अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, संपूर्ण ए टू झेड माहिती ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहत चला. म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल की ₹1 हे न खर्च करता तुम्ही घरी बसून कोणता फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुम्हाला घरकुलचा लाभ भेटणार आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना हे घरकुलाचा लाभ भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुमचं रिन्युअल आहे की नाही या ठिकाणी याच्यावर अवलंबून आहे. बांधकाम कामगारांनी कोणत्या बांधकाम कामगारांनी रिन्युअल केलेलं नाही त्यांनी रिन्युअल करून घ्या. रिन्युअल कसं करायचं ह्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या वाय मराठी यूट्यूब चॅनलवरती आता बनवलेलं आहे. 2026मध्ये तुम्ही रिन्युअल कशा पद्धतीने करू शकतात संपूर्ण माहिती दिलेली आहे. घरी बसल्या तुम्ही रिन्युअल करू शकतात. तर चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या टॉपिकवर जाऊयात. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की तुम्ही घरकुलासाठी फॉर्म कसा भरायचा आहे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर घरकुलचा लाभ भेटणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. तर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं, या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. आता ह्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन भेटणार आहे, कल्याणकारी योजना. ही कल्याणकारी योजनेवरती टिक करायची. या ठिकाणी टिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बांधकाम कामगारांना जे घरकुल योजना आहे ती घरकुल योजना या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता तुम्ही शहरी भागातून आहात का ग्रामीण भागातून आहात ते तुम्ही तुमचं ठरवा. तर या ठिकाणी पहा, ग्रामीण भागासाठी जे आहे ते ₹2,00,000 आहेत आणि शहरी भागासाठी सुद्धा ₹2,00,000 आहेत. तर या ठिकाणी पहा, अटल बांधकाम कामगार आवास योजनेमधून तुम्हाला हे घरकुल भेटणार आहे. तर ह्याचा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला लगेच सांगतो, चला. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते फॉर्म ओपन झालेला आहे. हा फॉर्म तुम्हाला कुठं भेटेल हे पण सांगतो. तुम्ही मला कमेंट करा, हा फॉर्मची लिंक तुम्हाला लगेच देऊन टाकेल. तर या ठिकाणी पहा, हा फॉर्म कसा भरायचा अगोदर म्हणजे सविस्तर तुम्ही माहिती घ्या आणि नंतर मला जे आहे ते या ठिकाणी कमेंट करा, तुम्हाला ही फॉर्मची लिंक भेटून जाईल. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते काय करायचं आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे आणि ह्या वेबसाईटवर आले तर तुम्हाला हा फॉर्म जे आहे ते तुम्ही मला कमेंट करा, हा फॉर्म तुम्हाला भेटून जाईल. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, जे बांधकाम कामगाराचं नाव आहे नोंदणीकृत आहे त्या बांधकाम कामगाराचं म्हणजे ज्यांची नोंदणी आहे त्यांच्या नावाने हा फॉर्म भरायचा आहे. तर पहिल्यांदा त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं किंवा पतीचं नाव टाकायचं आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी आडनाव टाकायचं आहे. आता हे संपूर्ण 3 भरल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो, जे बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत त्याच नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा या ठिकाणी जे आहे ते फोटो चिटकवायचा आहे. त्या ठिकाणी फोटो चिटकवल्यानंतर तुम्हाला जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगाराची जी नोंदणी आहे या ठिकाणी नोंदणी पाहू शकतात. नोंदणी क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. आता नोंदणी क्रमांक तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटला असेल ते त्याच कार्डवर तुम्हाला ते आहे ते नोंदणी क्रमांक भेटतो किंवा तुम्हाला नोंदणी केल्यानंतर तुमचा जो नोंदणी क्रमांक आला असेल तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका. त्यानंतर या ठिकाणी पहा, नोंदणी दिनांक कोणत्या तारखेला नोंदणी झालेली आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तसंच तुमचं जे आहे ते नूतनीकरण दिनांक म्हणजे तुमची नूतनीकरण दिनांक कोणते आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. तसेच आधार क्रमांक टाका, मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुम्ही पुरुष स्त्री आहात ते निवडा, विवाहित आहात का अविवाहित आहात ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जन्मदिनांक काय आहे ते या ठिकाणी बरोबर लिहा आणि या ठिकाणी वय तुमचं किती हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे तुमची जी आहे ते पर्सनल माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. ती माहिती दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा, तुम्हाला वैयक्तिक तुमची माहिती दिल्यानंतर या ठिकाणी त्यानंतर काय करायचं आपल्याला, अर्जदाराचं जे बँकेचे तपशील आहे हा महत्त्वाचा आहे. कारण की तुम्ही बँकेचा तपशील जर बरोबर दिला तर तुम्हाला तुमच्या त्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे बँकेचा तपशील जो आहे तो बरोबर भरा. या ठिकाणी पहा, अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील. तर या ठिकाणी आपल्याला बँकेच्या तपशिलामध्ये काय काय द्यायचं आहे, बँकेचं नाव पहिल्यांदा द्यायचं आहे. या ठिकाणी बँकेच्या शाखेचं नाव या ठिकाणी पहा, शाखेचं नाव एक द्यायचं आहे. त्यानंतर बँक शाखेचा पत्ता तुमचा द्यायचा आहे या ठिकाणी आणि तसेच IFSC क्रमांक. आता IFSC क्रमांक तुमचा जी बँक आहे त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असेल त्या बँकेच्या पासबुकवर तुम्हाला तो IFSC क्रमांक भेटून जाईल आणि त्यानंतर तुमचा जो खाते क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. खाते क्रमांक आणि IFSC क्रमांक जो आहे तो बरोबर लिहा, म्हणजे तुम्हाला पैसे येण्यासाठी काही अडचण येणार नाही. जर तुमच्याकडून एखादा अंक चुकला तर या ठिकाणी पैसे येण्यासाठी या ठिकाणी जे आहे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे बँकेचा जो तपशील आहे तुम्ही अगदी अचूक भरा या ठिकाणी. तर आपण जे आहे ते बँकेचा तपशील भरलेला आहे असं समजूयात.
आता पुढं जाऊयात. तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपल्याला कोणत्या योजना मागलेल्या आहे तर योजनेचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आपण मागणी केलेली रक्कम किती आहे ती या ठिकाणी पाहू शकतो, ती या ठिकाणी टाकायची आहे. हे संपूर्ण टाकलेलं आहे. आता महत्त्वाचे ते म्हणजे आर्थिक योजनेच्या लाभकरिता जोडायचे सक्तीचे कागदपत्र. म्हणजे तुम्हाला कागदपत्र जोडायची आहेत कोणकोणती. तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र जोडलेले आहे की नाही या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे. तर जोडलेले आहे तर होयवरती होय करायचे किंवा नाही जोडलेले आहे तर आहे करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण कागदपत्र जोडून घ्या. या ठिकाणी तुमच्याकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र असेल तर तुम्ही जोडलेलं आहे असं या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा बँकेचं जे पासबुक आहे तर या ठिकाणी बँकेचं पासबुक तुम्हाला या ठिकाणी जोडलेलं आहे असं करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतचा दाखला यापैकी तुम्ही कुठलंही एक जोडू शकतात. तर या ठिकाणी पण जोडलेलं आहे असं करायचं आहे. तुम्हाला हे तिन्ही कागदपत्र जोडलेले आहेत या ठिकाणी टाकायचं आहे. तर आपण कागदपत्र जोडलेले आहेत केल्यानंतर तुम्हाला जे आहे महत्त्वाचा विषय येतो की तुम्हाला किती रुपये भेटणार. तर या ठिकाणी पहा किती रुपये भेटणार आहे तुमचं जे आहे त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता, तुम्ही या ठिकाणी पात्र आहात का नाही हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी पहा तुम्हाला किती रुपये भेटणार तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पहा प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र बांधकाम कामगारांना मंडळामार्फत जे आहे ते 2 लाख रुपये अनुदान भेटते. हे झालं महत्त्वाचं. आता नंतर पहा तुम्ही पात्र आहात का नाही कसं पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणित यादी जी आहे ती अशा प्रकारे तुम्हाला जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्यात आणि सक्षम अधिकाऱ्याचे जे पत्र आहे प्रमाणित यादी आहे त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तुम्ही या ठिकाणी पात्र आहेस असं समजायचं आहे. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला जे आहे हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं ठिकाण या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या गावातून आहात त्यांचं गावाचं नाव, तुम्ही कोणत्या तारखेला हा फॉर्म भरला तो तारीख, दिनांक आणि त्यानंतर जर तुम्हाला सही येत असेल तर सही करा किंवा या ठिकाणी अंगठा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारांनी संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी द्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण कागदपत्र देऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमचं जी झेरॉक्स आहे स्मार्ट कार्डची ती रेशन कार्डची झेरॉक्स या ठिकाणी ह्या फॉर्मला जोडायचे आहे आणि आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसला ही फाईल जी आहे ती तुम्हाला जमा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. आणि जे बांधकाम कामगार आहेत, जे पात्र बांधकाम कामगार आहेत त्यांना घरकुल भेटलेलं नाही अगोदर तेच या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. ज्यांना अगोदर घरकुलचा लाभ भेटलेला आहे त्यांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी ह्या घरकुलच्या योजनेमध्ये लाभ दिला जाणार नाही. तुम्ही जरी अगोदर कुठल्याही योजनेतून घरकुलचा लाभ भेटला असेल तर तुम्हाला हे योजनेतून तुम्हाला घरकुलचा लाभ दिला जाणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल किंवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या तुमच्या कमेंटचं जे उत्तर तुम्हाला परिपूर्ण भेटून जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.